पळ्या तेल टाकून 250 ग्रॅम पनीर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि मिरची पावडर टाकून पनीर फक्त परतून घ्यायचं. भाजायचं नाही आपल्याला. त्यानंतर त्याच तेलामध्ये 1 चमचा बटर टाकून 1 चमचा जिरं टाकायचं, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. ज्यांना तिखट जास्त आवडत असेल त्यांनी 4 ते 5 मिरच्या घातल्या तरी चालतील. त्यानंतर 1 इंच दालचिनी, 2 ते 3 लवंगा, 1 काळी विलायची, 4 ते 5 हिरवी विलायची, 2 ते 3 लाल मिरच्या, 10 ते 12 लसूण, अद्रक, 10 ते 12 काजू, 1 मोठा कांदा आणि 2 ते 3 टोमॅटो टाकून परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ परत टाकायचं आणि मऊसूत करून घ्यायचं ते मिश्रण आणि गार झाल्याच्या नंतर मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल टाकून 1 मोठा चमचा बटर टाकून ते मिक्सरमध्ये वाटलेलं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर 2 ते 3 मिनटं त्याच्यामध्ये परत पाणी टाकायचं आणि एक उकळी येऊन द्यायची. मिश्रण एकदम घट्टसुद्धा नाही आणि ग्रेव्ही पातळसुद्धा नाही करायची ग्रेव्ही. त्याच्यामध्ये परत तुम्ही परतलेले पनीर टाकायचे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची वरतून. त्याच्यानंतर क्रीम असते आपल्याकडे ती टाकायची 1 चमचा. त्यानंतर साय टाकली तरी चालते. कसुरी मेथी टाकायची. हे शाही पनीर तुम्ही चपातीबरोबर, नानबरोबरही खाऊ शकता. चव खूप छान झाली होती. धन्यवाद.